नमस्कार. गोव्याचं नाव ऐकलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात येतं, आठवतं ते म्हणजे गोव्याचा समुद्रकिनारा, गोव्याची फेणी, गोव्याचं कार्निवल. 31 डिसेंबरला गोव्यामध्ये जायचं, मौज मस्ती करायची, अशीच मानसिकता आपल्यापैकी बऱ्याच जणांची आहे. गोवा म्हणजे मौज मस्ती करण्याचं ठिकाण, अशीच गोव्याची एक प्रतिमा ही झालेली आहे. पण गोव्याचा स्वातंत्र्य संग्राम हा अत्यंत रोचक आहे, हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही आणि याचं मुख्य कारण हे कधी शिकवलंच गेलं नाही आपल्या पाठ्यपुस्तकांमधनं. 450 वर्ष गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं. इसवी सन 1510 साली पोर्तुगीजांचा सरदार अल्फान्सो डी अल्बुकर्क यानं गोव्यावर आक्रमण केलं. त्यावेळेला गोव्यावर राज्य होतं, आधिपत्य होतं विजापूरच्या आदिलशहाचं, युसुफ आदिलशहा याचं तिथे गोव्यावर आधिपत्य होतं. या आदिलशहाला अल्फान्सो अल्बुकर्कनं पराभूत केलं आणि पोर्तुगीज राज्य तिथे त्यांनी स्थापन केलं. तिथपासून 450 वर्ष पोर्तुगीजांचं तिथे राज्य होतं. पोर्तुगीजांचं राज्य तिथे असतानाच झेवियर नावाचा, फ्रान्सिस झेवियर नावाचा एक नराधम हा गोव्यात आला आणि लोकांना ख्रिश्चन बनवण्यासाठी अनन्वित अत्याचार केले. इन्क्विझिशनच्या कायद्याखाली, हा कॅथलिक चर्चचा कायदा इन्क्विझिशन. तिथे गोव्यामध्ये एक हात खतरो खांब आहे, ज्या ठिकाणी लोकांना बांधून त्यांचे हात तोडले जायचे, त्यांनी धर्मांतरण करावं म्हणून त्या खांबाला हातकत्रो खांब असं म्हणतात. दुःखाची, दुर्दैवाची, आश्चर्याची गोष्ट अशी की त्याचं प्रेत हे प्रिझर्व करून ठेवलेलं आहे आणि आपले लोक मोठ्या कौतुकानं ते प्रेत पाहायला गोव्यात जातात आणि आम्ही ते प्रेत पाहून आलो असं कौतुकानं सांगतात. अरे, आपल्या पूर्वजांवर त्यांनी अत्याचार केले हे आपण विसरतो. त्याचं प्रेत बघण्यात कसलं ते कौतुक, पण आम्ही तेच करतो. गोवा स्वतंत्र झाला 19 डिसेंबर 1961 साली. 18-19 डिसेंबर गोव्यामध्ये भारतीय सैन्य शिरलं. 47 साली देश स्वतंत्र झाला, पण गोव्याला स्वातंत्र्य नाही मिळालं. पोर्तुगीज शासक हा गोवा सोडून जायला तयार नव्हता. अनेक कूटनैतिक प्रयत्न झाले, मध्यस्थ्या केल्या गेल्या, पण पोर्तुगालचा शासक हा गोवा सोडायला तयार नव्हता. अखेर 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14 वर्षानंतर भारतीय सैन्य गोव्यात शिरलं. गोव्यात शिरून तिकडच्या पोर्तुगीजांच्या सैन्याचा पराभव केला. त्यावेळेला तिथे गोव्याचा गव्हर्नर होता मॅन्युएल अँटोनियो बसालो इ सिल्वा या नावाचा तिथे गोव्याचा गव्हर्नर होता. त्यानं शरणागती पत्करली आणि शरणागतीच्या कागदांवर त्यानं सह्या केल्या आणि त्यानंतर गोवा हे भारतामध्ये सामील झालं. पण मधल्या काळामध्ये गोव्याच्या मुक्ततेसाठी संघर्ष बऱ्यापैकी झालेला आहे. अत्यंत रोचक पद्धतीचा संघर्ष झालेला आहे. शिवाजी महाराजांनी गोवा मुक्तीसाठी युद्ध केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. पण दुर्दैवानं संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तडाख्यात सापडले आणि तो संघर्ष बंद झाला. पुढे 1787 साली पिंटो रिव्होल्ट नावाचा एक उठाव गोव्यामध्ये झाला, पण पोर्तुगीज सरकारनं हा रिव्होल्ट याचं दमन करून टाकलं. 1946 साली डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्यामध्ये सत्याग्रह केला. त्यानंतर दादरा नगर हवेली हे देखील त्या पोर्तुगीजांच्या राज्याचाच एक भाग होता. त्या ठिकाणी 28 जुलै 1954 ते 2 ऑगस्ट असे 4-5 दिवस
गोव्यामध्ये काही तरुणांनी आक्रमण केलं गोव्याच्या शासनावर, दादरा नगर हवेलीच्या शासनावर. दादरा नगर हवेलीचा संघर्ष म्हणतात. त्यामध्ये नाना काजरेकर हे साताऱ्याचे, सुधीर फडके पुण्याचे, बिंदू माधव जोशी असे अनेक तरुण हे दादरा नगर हवेलीवर चाल करून गेले. दादरा नगर हवेली त्यांनी मुक्त केलं, पण भारत सरकारनं दादरा नगर हवेली विलीन करून घेतलं नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी दादरा नगर हवेली वरिष्ठ पंचायत या नावानं तिथे शासन सुरू झालं. पुढच्या काळानंतर ते भारतामध्ये विलीन करून घेतलं गेलं. 18 जून 1954 साली गोव्यामध्ये मोठा संघर्ष झाला. जवळजवळ 1,500 लोकांना अटक केली गेली, तुरुंगात टाकलं गेलं आणि डॉक्टर गायतोंडे आणि श्रीयुत देशपांडे हे त्या संघर्षाचे नेते होते. त्यांना अटक करून गोव्याच्या पोर्तुगीज सरकारनं त्यांना पोर्तुगालला पाठवून दिलं. त्यानंतर एप्रिल 1955 साली पुन्हा गोव्यामध्ये सत्याग्रह झाला. या सत्याग्रहामध्ये प्रभाकर त्रिविक्रम वैद्य, विश्वनाथ लवंडे आणि जगन्नाथराव जोशी यांनी त्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. जगन्नाथराव जोशी हे जनसंघाचे नेते होते. पुढे भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यानंतर जनसंघाचाच भारतीय जनता पक्ष झाला. ते भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते, संघाचे प्रचारक होते. त्यांनी या गोवा संघर्षामध्ये, मुक्ती संग्रामामध्ये, सत्याग्रहामध्ये भाग घेतला. त्यांना अटक झाली या तिघही व्यक्तींना, स्वातंत्र्य संग्रामींना. त्यांच्यावर देखील पोर्तुगीज सरकारनं भरपूर अत्याचार केले. यातले प्रभाकर त्रिविक्रम वैद्य म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहीत असलेल्या शेफाली वैद्य यांचे वडील. शेफाली वैद्य देखील आपल्या पित्याप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ, देशभक्त अशा आहेत. पॅनल डिस्कशनमध्ये असतात, त्या ठिकाणी देशहिताचा विषय त्या विषयाला अनुसरून जात त्या प्रभावीपणे मांडतात. फार उत्कृष्ट लेखिका आहेत. त्यांचं लेखन देखील अशाच प्रकारचं असतं. फेसबुकवर देखील पुष्कळ चांगलं लेखन त्या करतात. अलीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जो सिनेमा आलेला आहे, त्या सिनेमा हा तरुणांना दाखवता यावा, बालकांना दाखवता यावा म्हणून त्यांनी निधी गोळा करून असे सिनेमांचं स्पॉन्सरशिप करून तरुणांना आणि बालकांना हा सिनेमा दाखवण्याचा उपक्रम केला. काही दिवसापूर्वी त्यांनी नो बिंदी नो बिझनेस नावाचं एक अभियान यशस्वीपणे चालवलं. त्याचा परिणाम असा झाला की अनेक जाहिरातदार जे आपल्या जाहिरातींमधून कुंकू नसलेल्या महिला दाखवत होते, त्यांनी कुंकू असलेल्या महिला दाखवायला सुरुवात केली. हे त्यांच्या अभियानाचं यश आहे. त्या सध्या फेसबुकवर झीनतचे स्वप्न नावाचं अत्यंत मार्मिक एक मालिका चालवत आहेत. अत्यंत मार्मिक अशी ती सध्या परिस्थितीवरची, सध्या राजकीय परिस्थितीवरची ती मालिका आहे. अत्यंत प्रसंगानुरूप अन्योक्ती या अलंकाराचा उपयोग करून त्यांनी ते मालिका चालवतात. या शेफाली वैद्यांचे वडील म्हणजे प्रभाकर त्रिविक्रम वैद्य. 1950 साली शिवाजीराव देसाई या नावाचे भारतीय सैन्याचे एक निवृत्त अधिकारी यांनी 50च्या दशकामध्ये गोवा लिबरेशन आर्मी या नावाने संघर्ष केला. या सगळ्यामध्ये उल्लेख करण्यासारखं एक नाव, हे जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव मनोहर आपटे. हे मूळचे सांगलीचे. 1930 साली त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 19व्या वर्षी गोवा मुक्तीसाठी प्रयत्न करावा म्हणून 1949 साली, वयाचं त्यांचं 19 वर्षाचे होते, ते सांगलीमध्ये गेले. एक शिक्षक म्हणून एका शाळेमध्ये नोकरी पत्करली. पण नोकरी ही नावापुरती होती. गोव्याच्या मुक्तीसाठी संघर्ष ते तिथे करत होते. पण लवकरच पकडले गेले आणि त्यांना गोव्याच्या पोर्तुगीज सरकारनं गोव्याच्या बाहेर काढलं. मग ते पुन्हा वर्षभराने 1950 साली मोहन रानडे हे नाव धारण करून गेले. तेच नाव त्यांचं शेवटपर्यंत राहिलं, मोहन रानडे. तिथे मग त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. विद्यार्थ्यांना ते गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित करत असत. अशा प्रकारचं काम ते तिथे करत असत. अनेक ठिकाणी त्यांनी गोवा सरकारची
पोलीस आउटपोस्ट, कस्टम आउटपोस्ट, तिकडच्या खाणी, या सगळ्यांवर त्यांनी आक्रमणं केली, हल्ले केले. त्यातनं ते शस्त्र आणि दारुगोळा हे आपल्या संघर्षासाठी मिळवत असत. एकदा त्यांनी कस्टोडियो फर्नांडिस या पोलिसांना भारतीय तिरंग्याचा अपमान करताना, पायदळी तुडवताना पाहिलं आणि त्यांची आग मस्तकात गेली. त्यांनी रात्रीच्या वेळी या कस्टोडियो फर्नांडिसचं घर गाठलं, त्याला हाका मारून घरातनं बाहेर बोलावलं आणि तो बाहेर आल्याबरोबर गोळ्या घालून त्याला ठार करून टाकलं. पुढे 20 ऑक्टोबर 55 साली वेटीम या पोलीस स्टेशनवर त्यांनी आक्रमण केलं. त्या ठिकाणी जो गोळीबार झाला, त्या गोळीबारामध्ये मोहन रानडे यांच्या पोटामध्ये गोळी लागली. ते घायाळ झाले आणि तशा अवस्थेत त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर खटला, खुनाचा खटला, राजद्रोह केल्याचा खटला चालवला आणि तो खटला पोर्तुगालमध्ये चालवला. तिथे त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली आणि पोर्तुगालमधल्याच लिस्बनच्या कारागृहात त्यांना तिथे ठेवलं. पुढे 1947 साली भारत स्वतंत्र झाला, 61 साली गोवा स्वतंत्र झालं, पण मोहन रानडेंची सुटका झाली नाही. त्यांच्या सुटकेसाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केले गेले, पण पोर्तुगीज सरकार त्यांना सोडायला तयार नाही. शेवटी 1969 साली 14 वर्षाचा कारावास भोगल्यानंतर पोर्तुगीज सरकारनं लिस्बनच्या तुरुंगातून त्यांची सुटका केली आणि त्यांना मायदेशी यायची परवानगी दिली. 1961 साली गोवा स्वतंत्र झाल्यानंतर देखील त्यांना 6 वर्ष एकांत कारावास, सॉलिटरी कन्फाइनमेंटची शिक्षा दिली. कल्पना करा, 6 वर्ष कोणाशी बोलायचं नाही, कोणाचं तोंड पाहायचं नाही, असं एकट्याने. किती कठीण आहे, डोक्यावर त्याचा किती ताण पडत असेल. तशी शिक्षा त्यांना 6 वर्ष दिली, पण त्यातनं देखील ते सुखरूपपणे बाहेर आले. 1969 साली ते भारतात आले, जानेवारी 1969. तो दिवस मला आठवतोय. मी लहान होतो. मोहन रानडे हे नाव मी त्यावेळेला पहिल्यांदा ऐकलं. इयत्ता 7वीत शिकत होतो आणि रोज संघाच्या शाखेत जायचो, आजही जातो. आमचे वडील हे देखील संघाचे कार्यकर्ते. त्या काळामध्ये ते सक्रियपणे काम करत असत आणि एक स्वातंत्र्य सैनिक हा विदेशातल्या तुरुंगातनं सुटून मायदेशी परत येतोय म्हणून मुंबईतले संघाचे स्वयंसेवक हे मुंबईच्या विमानतळावर पहाटे त्यांचं स्वागत करण्यासाठी गेले होते. आमचे वडीलही त्यावेळेला तिथे गेले होते, हे मला आठवत आहे. त्याच वेळेला मोहन रानडे हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं. पुढे ते पुण्यात राहायला लागले. इतका तुरुंगवास वगैरे सगळं भोगून आल्यानंतर ते स्वस्थ नाही बसले. तिथे देखील त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून एक चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला, धर्मादाय संस्था सुरू केली. त्याच्या माध्यमातून ते पैसा उभा करत असत आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत असत. त्यांनी याच काळामध्ये 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. एक पुस्तक आहे स्ट्रगल अनफिनिश्ड, गोवा मुक्ती संग्रामावर त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि सतीचे वाण हे एक मराठी पुस्तक हे त्यांनी लिहिलेलं आहे. 1986 साली त्यांना गोवा पुरस्कार दिला गेला. 2001 साली, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, त्यांना पद्मश्री हा पुरस्कार दिला गेला. 2006 साली सांगली भूषण हा पुरस्कार त्यांना दिला गेला. 25 जुलै 2019 साली त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. 90 वर्षाचं कृतार्थ जीवन जगून या स्वातंत्र्य सैनिकांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली, देह ठेवला. असा हा गोव्याचा अत्यंत रोमांचकारी स्वातंत्र्याचा इतिहास. त्याच्यामध्ये अनेकांचं झालेलं बलिदान, अनेकांनी सोसलेल्या पोर्तुगीज सरकारच्या यातना या अत्यंत रोमांचकारी आहेत. पण आपल्या देशाचं दुर्दैव असं की स्वातंत्र्य संग्रामाबद्दल सांगताना असल्या सगळ्या वीरांची गोष्ट आम्हाला आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवलीच गेली नाही. पुढच्या काळामध्ये हे शिकवलं जाईल अशी आशा करूया. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत जावी.
म्हणून शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.